फुलपाखराचे आयुष्य हे संघर्षातून सौंदर्याकडे जाणाऱ्या प्रवासाचे एक उत्तम उदाहरण आहे। फुलपाखरू कोशात असताना स्वतःला पूर्णपणे बदलून घेते। तो काळ अंधाराचा आणि कष्टाचा असतो। जर कोशातून बाहेर पडताना त्याला त्रास झाला नाही तर त्याचे पंख कधीच मजबूत होणार नाहीत। म्हणून आयुष्यातील संकटे तुम्हाला संपवण्यासाठी नसून तुमच्यात दडलेल्या सौंदर्याला आणि ताकदीला बाहेर काढण्यासाठी येतात। कोशातून बाहेर आल्यावर फुलपाखरू जगाकडे बघून घाबरत नाही, तर ते आपले रंग अभिमानाने मिरवते। ते फुलांमधील रंग तपासते आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करते। म्हणून दुसऱ्यांसारखे बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या गुणांचे रंग ओळखा आणि स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा। फुलपाखरू घाणीवर बसत नाही, ते फक्त फुलांकडे जाते आणि तिथून गोड मध घेते। जग खूप मोठे आहे, पण फुलपाखरू फक्त चांगल्या गोष्टी निवडते। आजच्या जगात नकारात्मकता सगळीकडे आहे, पण आपण फुलपाखराप्रमाणे व्हायला हवे। फक्त चांगल्या विचारांचा मध प्या आणि कटुता सोडून द्या। तुम्ही काय निवडता यावर तुमच्या आयुष्याची गोडी अवलंबून असते। फुलपाखरू कधीही भविष्याची चिंता करून अन्नाचा साठा करत नाही। ते मुक्तपणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेते। म्हणून आयुष्यात थोडे निवांत व्हायला शिका। साठवण्याच्या नादात आपण जगणे विसरतो। फुलपाखरांसारखे हलके व्हा आणि वर्तमानातील आनंदाचा आस्वाद घ्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।